नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा. लोकसभा असो, अतिशय खेडोळ सगळा भाग आहे, अतिशय दुर्गम भाग आहे आणि यामध्ये निधी नाही मिळाली तर आम्ही उद्या लोकांना तोंड काय दाखवायचे आहेत? निधी मिळाला नाही तर आम्ही लोकांना तोंड काय दाखवायची आहेत, असं आमचे हिंगोलीचे खासदार आष्टीकर साहेब म्हणतायत. आता यांच्या या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे बघूया. कारण आता या सर्व खासदारांना किती निधी देण्यात आलेला होता, त्याच्यापैकी यांनी किती थोडं काम केलं आणि किती निधी वाया जातो आहे, याचे आता फॅक्ट चेक बाहेर यायला लागलेले आहे. वेगवेगळ्या माध्यमांनी, जसं मुंबई तक आहे, त्यांनी तर खूप मोठा शोच केला याच्यावर आणि सांगितलं की हे निधीबिधीचे कारण आहे ना, हे सगळे फालतू आणि खोटे कारण आहे. खरं कारण आहे खोके. आणि यांना जे लोकसभेमध्ये नवीन कायदे पास करायचे आहे, राजकारण्यांच्या, काही उद्योगपतींच्या फायद्यासाठीचे आणि जनतेच्या नुकसानासाठीचे कायदे जे पास करायचे, त्याच्यासाठी हे केलं आहे. आता सांगते, आमचे जे हिंगोलीचे खासदार आहेत आष्टीकर साहेब, नागेश पाटील आष्टीकर, यांना किती निधी मिळाला. यांना फंड मिळालेला आहे 19 कोटी. खर्च केलेला आहे 5 कोटी. 26% काम केलेलं आहे. म्हणजे जे निधी मिळत नाही असं ते आत्ताच म्हणाले, मग हा निधी काय आहे? आणि याच्यापैकी तुम्ही 19 कोटीपैकी फक्त 5 कोटीचं काम केलं आतापर्यंत. निदान आपण म्हणूया की आता ठीक आहे, कार्यकाळ आता 1.5-2 वर्षापूर्वी सुरू झाला, पण अर्धं तर काम व्हायला पाहिजे होतं ना. बरं, आता दुसरे एकंदर आता जे काही आहे ते बाकीचे सगळे हे जे सहाही लोक आहे, या सहाच्या सहाही लोकांच्या बोलण्यावरून जे लक्षात येते की आम्ही विकासासाठी गेलो, आम्हाला कायापालट करायचा आहे वगैरे वगैरे. हे जे मागे सांगितलं होतं ना, एकनाथ शिंदेंसोबत जे लोक गेले होते, ते म्हणाले ते विकासासाठी जातो आहे आम्ही. आता विकासासाठी तिकडे जाऊन 4 वर्षे झाले. महाराष्ट्राचा आत्तापर्यंत सिंगापूर होऊन जायला पाहिजे होता. त्या प्रत्येक आमदार आणि खासदारांनी जे विकासासाठी तिकडे गेले, त्यांनी आपापले तालुका आणि जिल्हे हे अत्यंत प्रगत करून दाखवायचे होते ना 5 वर्षात. आणि जर होत नसेल तर कोणता विकास तुम्ही केला? आता बघा, दुसरे हे खासदार जे गेलेले आहे, ओमराजे निंबाळकर, निधी मिळालेला आहे 18.5 कोटी. खर्च फक्त 1.97 कोटी केलेला आहे. म्हणजे 10% खर्च झालेला आहे. ओमराजे पण म्हणत होते विकासासाठी जातोय, आम्हाला निधींची अडचण असते, अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. ओमराजेंनी तर आज त्यांच्या बिल्डिंगवरून मशाल चिन्हसुद्धा काढून टाकलं. अरे किती म्हणाव निर्दयीपणा हा. ज्या चिन्हाने तुम्हाला जिंकून दिलं, जे चिन्ह तुमच्यासाठी शुभ ठरलं, ज्या चिन्हाने तुम्हाला ओळख दिली, प्रामाणिक म्हणून ओळख दिली, जनतेने डोक्यावर घेतलं, बाकीच्यांसारखे नाही, पैशाला विकले जाणारे नाही, अशी ओळख ज्या चिन्हांनी दिली, निदान जेवढ्या काळात तुम्ही खासदार आहात तेवढ्या काळात तर राहू द्यायचं ना. कारण त्या चिन्हावरच तुम्ही जिंकले. आणि जर काढायचीच होती ना मशाल, मग राजीनामाच द्यायचा होता आणि मग दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढून जिंकून दाखवायचं होतं आणि मग मिरवायचं ते चिन्ह तिथं. ज्या चिन्हावर तुम्ही जिंकला ते चिन्ह तुम्हाला आपल्या याच्यावरून काढून टाका वाटतं, ऑफिसवरून. काय खरंच बाबा आहे. पुढे बघा, संजय जाधव हे सुद्धा गेलेले आहेत. यांना फंड मिळाला होता 14.7 कोटी. खर्च केला आहे 3.8 कोटी. म्हणजे 30% खर्च झालेला आहे. आता हे सगळे हे आज तक आणि मुंबई तक यांनी जी दिलेली आकडेवारी आहे त्याच्या आधारे मी सांगते आहे. संजय देशमुख फंड मिळाला होता 18.6 कोटी. खर्च केला आहे 1.42 कोटी. फक्त 7.6% खर्च केला, 7% फक्त. हे विकासासाठी तिकडे गेलेत. मिळालेल्या फंडाचा पूर्ण उपयोग पण यांना करता येत नाही. आणि म्हणे आम्हाला जास्तीचा फंड पाहिजे. कोणाचे घरं भरायला फंड पाहिजे, कोणाच्या गाड्या आणायला फंड पाहिजे, कोणाच्या हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यामध्ये सोन्याचे हार भरायला फंड पाहिजे तुम्हाला. जनतेचे कामं करता येत नाही. एवढा फंड दिला, त्याच्यात तुम्ही 100% खर्च करून दाखवा ना पहिले. मग सांगा संपला आमचा फंड आणि आता आम्हाला मिळत नाही, आता आम्हाला दिला जात नाही आहे. अरे किती खोटं बोलाल या महाराष्ट्रासोबत. बस झालं हे. हे असे खोटारडे धंदे करत तुम्हाला वाटत असेल की नाही नाही आता खोट्याचीच चलती आहे ना. खोट्याची चलती कधीच नसते. ती असेल ना तर त्या काळाला एक काळा ठिपका म्हणून इतिहासामध्ये नोंद होते. आणि पुढे या सगळ्या लोकांना डिस्कार्ड केलं जातं, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा डिस्कार्ड केलं जातं. हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. कारण महाराष्ट्राने कधीही गद्दारांना डोक्यावर घेतलं नाही. हे जे 4-5 लोक दिसत आहेत ना तुम्हाला,
जसं नागेश पाटील आष्टीकर आले 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 हिंगोलीमध्ये, गाडी आली, कार्यकर्त्यांच्या गाड्या, स्वागत केलं. 100 कोटीमधले किती रुपये खर्च केले तुम्ही? एखादा कोटी खर्च केला तरी एवढे कार्यकर्ते काय, याच्यापेक्षा रस्ता भरून कार्यकर्ते जमा करता येतात. रात्री मस्त थोडं खाऊ घालायचं, बाकीच्या वरच्या गोष्टी असतातच. एवढं केलं तरी कार्यकर्ते येतात हो. त्या राजाभाऊ वाजे यांचा सत्कार लोकांनी केला की ते प्रामाणिक राहिले, म्हणून यांनी पण करून दाखवला की गद्दार केले म्हणून बघा कसा अरे कुठल्या लेवलला नेलेही तुम्ही लोकांची मानसिकता. बस करा हे. निदान गेलेत ना तुम्ही तिथं, खोके बिके घेऊन गेलेत ना, मग आता गप तरी बसा ना. ते मिरवू नका. या महाराष्ट्रातली प्रामाणिक जनता हे सहन करून घेणार नाही. चला पुढे बघूया. फंड अजून कोणाला किती मिळालेला आहे? शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, फंड मिळाला आहे 14.7 कोटी. फक्त 71 लाख खर्च केला भाऊसाहेबांनी. भाऊसाहेब हालतच नाही वाटतं घरातून. अरे कामं करा ना तुम्ही. निवडून कशाला दिलं तुम्हाला? मोदी नको होते, भाजप नको होता म्हणून तुम्हाला मशालवर मतदान केलं होतं लोकांना. आता तुम्हाला तिथंच जायचं आहे, त्यांच्या शेजारी जायचं आहे ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलले. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. फक्त 4% खर्च केला आहे वाकचौरे साहेबांनी. वाकचौरे साहेबांच्या मी मतदारसंघात फिरली आहे, कधीही फिरकत नाहीत ते. त्यांचा इतिहासच तसा आहे. कधी इकडे जायचं, कधी इकडे जायचं, कधी इकडे जायचं, कधी इकडे जायचं. ते कधी फिरू न शकणार होते. शिर्डीतली जनता तेव्हाच म्हणत होती की म्हणून हे जे लोक आहे यांनी समोर येऊन माफी मागावी की आम्ही खोटं बोललो, आम्हाला फंड वगैरे मिळत होता, खरं खरं सांगावं. नसल सांगतायत खरं तर शिवाजी महाराजांचं नाव घेणं बंद करा. इथून पुढे नाव घेऊ नका. राजीनामा द्या आणि नवीन चिन्हावर जिंकून दाखवा. तुमच्या विरोधात उभे राहतील लोक आणि परत जिंकून आणतील. कारण तुम्ही त्याच लोकांच्या बाजूला जाऊन बसणार आहात ज्यांचा विरोध तुम्ही केला. हे जे कार्यकर्ते तुमच्या मागे दिसत आहेत ना, यांना कळत नाही आहे की अरे या देशाला लुटून टाकणाऱ्या लोकांना आता हे साथ देणार आहे. या देशाच्या शेतकऱ्याला हवालदिल करणाऱ्या लोकांना साथ देणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना की सगळे सारखे असतात, सगळे बिलकुल सारखे नसतात. भारताच्या इतिहासामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे देशाला सरकार लाभलं, जे पंतप्रधान लाभले, त्यांनी शाळा उभ्या केल्या. गरीब होता देश तरी शाळा, प्रत्येक गावात शाळा उभारल्या. आज देशाकडे पैसा आहे म्हणतात ना, शाळा बंद करतायत. IIT, IIM सारख्या इन्स्टिट्यूट्स उभारल्या. मुलांना मोफत शिक्षण दिलं, पुस्तकं दिली, दप्तर, खायला प्यायला सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. आता या गोष्टी कमी केल्या जात आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही आहे, कापसाचा भाव वाढलेला नाही आहे, सोयाबीनचा भाव तर कमी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हे अजून असं होत जाणार आहे. हे जे साहेब तुमचे गेलेत ना, त्याच्यात फक्त साहेबांचा फायदा आहे, बाकी कोणाचाच फायदा नाही आहे. साहेब आणि साहेबांना उदो करणारे 4 लोक, त्यांच्यात ते थोडंफार वाटतील आणि हे 4 लोक कसं छान चाललेलं आहे असं रोज फेसबुकवर टाकतील, इकडे तिकडे टाकतील आणि जनतेला अंधारात ठेवेल. पण तुम्ही विसरू नका, या देशाचे खरे शत्रू ते आहेत जे सतत खोटं बोलतात. या देशाचे खरे शत्रू जे ते आहेत ज्यांनी या देशामध्ये असलेले जे कायदे आहेत त्या 2 उद्योगपतींसाठी कमकुवत केले. या महाराष्ट्रातला मोठा भूभाग या 2 उद्योगपतींना मिळेल याची सगळी तजवीज करून ठेवली. त्यामुळे कार्यकर्ते असतील, या सगळ्या लोकांचे कार्यकर्ते असतील, यांनी एकच करावं, लक्षात ठेवावं तुम्हाला कोणाला विरोध करायचा आहे, कोण नको आहे. आणि तुमचे साहेब जर त्यांचा उदोउद्या करताना दिसतील तर त्यांना तोंडावर बोलून दाखवा. कारण की जर तुम्ही खरंच कुठल्या तरी ईश्वरी शक्तीला मानत असाल, कुठल्या धर्माला मानत असाल, तर खोटं बोलणाऱ्यांचा कोणताच धर्म नसतो. खोटं बोलणाऱ्यांना गद्दारच म्हणायचं असतं. जे खरे असतात, जे प्रामाणिक असतात, ज्यांना असे फालतूचे मोह नसतात, ज्यांना खरोखर काम करायचं असतं ना, ते कधीही खोट्याचा उदो करणार नाही. एवढंच लक्षात ठेवा. बाकी अजून काय गोष्टी असतील ते पण सांगा. थांबते. धन्यवाद.